नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र खाकी या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीला आतापर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत. खूप जिल्ह्यांमध्ये कमी अर्ज सुद्धा आलेले आहेत मित्रांनो. ते जिल्हे कोणते व त्या ठिकाणी जागा किती आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, कारण तुम्ही आतापर्यंत जर फॉर्म भरला नसेल तर जागा बघून आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन किती आहे हे बघून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. याचा तुम्हाला अत्यंत फायदा या व्हिडिओमध्ये होणार आहे. आणि मित्रांनो, आपण ही सिरीज सुद्धा चालू केलेली आहे. शेवटपर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले हे सर्व माहिती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा, जेणेकरून मित्रांनो या चॅनलचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम भेटेल. व मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम बघा मित्रांनो, नाशिक ग्रामीण या ठिकाणी 850+ अर्ज या ठिकाणी आलेले आहेत व टोटल 32 जागा या ठिकाणी आहेत व सर्वसाधारण ओपनच्या 3 जागा आहेत. यानंतर पुणे जेल या ठिकाणी मित्रांनो 513 टोटल जागा आहेत, 49 ओपनच्या जागा सर्वसाधारण आहेत व महिलांच्या 50 जागा आहेत. व मित्रांनो, या ठिकाणी आतापर्यंत 12,438 एवढे अर्ज आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, नवी मुंबई SRPF गट नंबर 11 या ठिकाणी आतापर्यंत 1700 एवढे अर्ज आलेले आहेत व मित्रांनो 344 ओपनच्या 57 एवढ्या जागा आहेत या ठिकाणी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण खूप ठिकाणी खूप कमी जागा सुद्धा आलेल्या आहेत. यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. कोणतीही जागा व कोणतेही या ठिकाणी मिस करू नका, कारण तुमच्यासाठी कोणतीही जागा महत्त्वाची होऊ शकते हे तुम्हाला सुद्धा सध्या माहीत नाही. खूप ठिकाणी जागा कमी आहेत, ते बघून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. यानंतर मुंबई या ठिकाणी 2572 जागा आहेत मित्रांनो, 217 ओपनच्या महिला व पुरुष दोन्ही पण आहेत. यामध्ये मित्रांनो आतापर्यंत टोकन नंबर 55,000 पेक्षा जास्त क्रॉस झालेले आहेत व पेमेंट सुद्धा 30 ते 35,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये केलेली मित्रांनो. त्यानंतर रायगड या ठिकाणी जागा बघू शकता, 391 आहेत टोटल मित्रांनो. या ठिकाणी आतापर्यंत 2500 एवढे फॉर्म 2419 एवढे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो. याच्यानंतर हिंगोली SRPF गट नंबर 12 या ठिकाणी 222 टोटल जागा आहेत, 16 ओपनच्या जागा आहेत मित्रांनो व 3074 एवढे फॉर्म या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत. मुंबई जेल या ठिकाणी 717 टोटल जागा आहेत व 54 ओपनच्या जागा या ठिकाणी आहेत. व मित्रांनो आतापर्यंत 13,500 एवढे अर्ज आलेले आहेत. टोकन नंबर 13,500 पर्यंत झालेले आहे. व मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरलेले त्या ठिकाणी ते पेमेंट करणारच आहेत. त्याच्यामुळे टोकन नंबर जेवढे येतील तेवढेच, काहीतरी 100-200 कमी जास्त होऊन पेमेंट सुद्धा तेवढे विद्यार्थ्यांची या ठिकाणी होणार आहे. यानंतर मित्रांनो, नागपूर SRPF गट नंबर 4 या ठिकाणी 2100 अर्ज आतापर्यंत आले आहेत व जागा बघू शकता 242 एवढे जागा आहेत. ओपनच्या 33 जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही सध्यापर्यंत फॉर्म भरला नसेल तरी सुद्धा एक महत्त्वाचं काम करून घ्या, फक्त रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण मित्रांनो, टायमाला तुम्ही रजिस्ट्रेशन करणार, पण व्हेरीफाय मेल जो असतो तो आपल्या ईमेल आयडीवर येतो. तो सध्याच 10 ते 15 मिनिटं उशीर होत आहे. पण जेव्हा सगळे विद्यार्थी जेव्हा SEBC सर्टिफिकेट निघाल्यानंतर जेव्हा त्या विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरणार, त्यामध्ये खूप उशीर होईल. मग ईमेल व्हेरिफिकेशनसाठी त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते. त्यासाठी फक्त आता युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करून ठेवा. त्यानंतर तुम्ही जेव्हा टाईम भेटेल तुम्हाला, जेव्हा फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी, तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण सध्या मित्रांनो फक्त युजर ID आणि पासवर्ड तयार करून ठेवा. समोरची माहिती बघू विद्यार्थी मित्रांनो. यानंतर मुंबई CP चालक या ठिकाणी आतापर्यंत 14,788 एवढे टोकन नंबर आलेले आहेत. मित्रांनो 917 टोटल जागा आहेत व 77 ओपनच्या पुरुष उमेदवारांसाठी जागा आहेत. तेवढ्याच महिला उमेदवारांसाठी सुद्धा जागा आहेत मित्रांनो. यानंतर गोंदिया SRPF गट नंबर 15 या ठिकाणी तुम्ही बघू शकता 980 पर्यंत अर्ज या ठिकाणी आलेले आहेत व जागा 133 जागा आहेत व सर्वसाधारण ओपनच्या 26 ओपनच्या जागा आहेत. यानंतर ठाणे सिटी चालक या ठिकाणी 20 जागा आहेत, 1 ओपनची जागा आहे व आतापर्यंत या ठिकाणी 250 एवढे अर्ज आलेले आहेत. त्यानंतर ठाणे शहर या ठिकाणी मित्रांनो 666 टोटल जागा आहेत, 105 ओपनच्या जागा आहेत व बाकीच्या कॅटेगरीचे तुम्ही बघू शकता आतापर्यंत या ठिकाणी 1200 पेक्षा जास्त अर्ज टोकन नंबर आलेले आहेत. यानंतर चंद्रपूर या ठिकाणी 1540 एवढे अर्ज आलेले आहेत व या ठिकाणी 137 टोटल जागा आहेत. ओपनच्या जागा नाहीत मित्रांनो, फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. यानंतर जालना SRPF गट नंबर 3 या ठिकाणी 248 टोटल जागा आहेत, 40 ओपनच्या जागा आहेत. मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी 4,642 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत. यानंतर मित्रांनो सातारा पॅन्ट्समॅन
या ठिकाणी 12 जागा आहेत टोटल व 96 ते 97 अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत. बाकीच्या जागा सुद्धा आहेत मित्रांनो. 196 टोटल जागा आहेत. ओपनच्या नाहीत पण कॅटेगरीची जागा आहेत. तुम्ही तुमच्या कॅटेगरीची जागा या ठिकाणी बघू शकता. यानंतर SP बुलढाणा या ठिकाणी 125 टोटल जागा आहेत. 14 ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत. बाकीच्या तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या जागा बघू शकता. व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत 810 एवढे अर्ज आलेले आहेत. यानंतर SP नंदुरबार या ठिकाणी 151 टोटल जागा आहेत. 3 ओपनच्या जागा आहेत. व मित्रांनो आतापर्यंत 620 एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर मित्रांनो अमरावती SRPF गट नंबर 9 या ठिकाणी टोटल 218 एवढ्या जागा आहेत. 37 ओपनच्या जागा आहेत व काही खेळाडूच्या तुमच्या प्रकल्पग्रस्त जे असतील ते ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरणार असणार त्या जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आतापर्यंत मित्रांनो 5472 एवढे टोकन नंबर या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर मित्रांनो संभाजीनगर सिटी या ठिकाणी 212 टोटल जागा आहेत. 17 ओपनच्या जागा आहेत व मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी 1010 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत. काही अपडेट असतील मित्रांनो यानंतर अर्ज संख्या वाढतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करण्यात येतील. या मित्रांनो आतापर्यंत एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर पुणे SRPF गट नंबर 2 या ठिकाणी 362 टोटल जागा आहेत. 81 ओपनच्या आहेत. व मित्रांनो आतापर्यंत 2817 एवढे टोकन क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचा टोकन नंबर किती आहे व तुमचं नाव या ठिकाणी सांगण्यात येईल मित्रांनो. यासाठी तुम्ही खालील व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो. याच्यानंतर नागपूर जेल या ठिकाणी 8446 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत व जागा आहेत मित्रांनो 255. ओपनच्या अराखीव जागा आहेत 23 व महिलांसाठी 26 जागा या ठिकाणी आहेत. यानंतर मित्रांनो संभाजीनगर कारागृह यासाठी 315 टोटल जागा आहेत. 24 ओपनच्या आहेत व 27 जागा महिलांसाठी आहेत. व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत 12118 टोकन नंबर आलेले आहेत व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत 7300 एवढे पेमेंट झालेले आहेत मित्रांनो. यानंतर मित्रांनो परभणी चालक यासाठी 437 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत व या ठिकाणी 30 जागा टोटल आहेत व 3 ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत मित्रांनो. यानंतर जालना या ठिकाणी 23 जागा टोटल आहेत. 4 ओपनच्या जागा आहेत व आतापर्यंत 228 एवढे जागा जालना चालक यासाठी आलेले आहेत. व मित्रांनो नागपूर चालक या ठिकाणी आतापर्यंत 333 एवढे फॉर्म आलेले आहेत व टोटल 5 जागा आणि ओपनची 1 जागा या ठिकाणी आहे मित्रांनो. यानंतर संभाजीनगर SRPF गट नंबर 14 या ठिकाणी 173 टोटल जागा आहेत व 1037 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत. त्यानंतर पुणे सिटी चालक 1147 अर्ज 2 दिवसापूर्वी आलेले होते मित्रांनो, पण 2 दिवसातच 700 ते 800 अर्ज या ठिकाणी वाढलेले आहेत. आता 2208 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत व खास करून महिलांची वेगळी काउंट होत आहेत मित्रांनो. CP मुंबई या ठिकाणी महिलांसाठी 9645 एवढे अर्ज आलेले आहेत. नागपूर जेल या ठिकाणी 600, संभाजीनगर जेल या ठिकाणी मित्रांनो 460 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत. पुणे जेल या ठिकाणी महिलांसाठी 2387 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत व पुरुष उमेदवार मुंबई SRPF गट नंबर 8 या ठिकाणी 7455 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे व अकोला या ठिकाणी 3000 एवढे पेमेंट झालेले आहेत मित्रांनो. यानंतर SP अहमदनगर 484 एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत. कोल्हापूर SRPF गट नंबर 16 1242 अर्ज क्रमांक आलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर ठाणे ग्रामीण चालक या ठिकाणी 441 व संभाजीनगर फिमेल 2100 अर्ज क्रमांक आलेले आहेत. बीडमध्ये 998 व पिंपरी चिंचवड या ठिकाणी 2366 एवढे अर्ज क्रमांक आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो. आतापर्यंत एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत व काही आपल्याला समजलेले आहेत मित्रांनो. यामध्ये काही हेल्पिंग गणेश या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण घेतलेले आहेत. कारण मित्रांनो खूप विद्यार्थी त्यांचे सुद्धा चॅनल बघतात आणि काही विद्यार्थी असे आहेत की आपला चॅनल सुद्धा बघतात. त्यामुळे आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासाठी सुद्धा काही डाटा त्या चॅनलवरून घेण्यात आलेला आहे व काही डाटा आपल्याकडे सुद्धा. तुमचा फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्ही खालील व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमचा टोकन नंबर किती आलेला आहे व तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, फॉर्म भरायचा नसेल अजून 2-3 दिवस तुम्हाला वाईट बघत असेल तर बघू शकता, पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा. कारण मित्रांनो टायमाला मेल
व्हेरीफाय करण्यासाठी लिंक उशिरा सुद्धा येऊ शकते, त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्यासाठी उद्याच किंवा आताच तुम्हाला टाईम भेटेल तर रजिस्ट्रेशन करून ठेवा, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर एवढा टाईम लागत नाही, फक्त आताच मेल येण्यासाठी टाईम लागतो. त्यासाठी रजिस्ट्रेशन करून ठेवा. त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता. व मित्रांनो, अशीच माहिती शेवटपर्यंत तुम्हाला पोलीस भरती संपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण देत असतो व देणार सुद्धा आहोत. यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व मित्रांनो, पोलीस भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे. त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारे काठिण्य पातळीवर प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी 40,000 जम्बो नंतर आता 45,000 जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न, त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे. मित्रांनो, हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये QR कोड दिलेला आहे. त्यांच्या ॲपवरून तुम्ही तर QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल. मित्रांनो, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक QR कोड आहे. त्या QR कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता. मित्रांनो, हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे. मित्रांनो, जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना 40,000 जम्बो किंवा 45,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील. मित्रांनो, जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.